कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ, या क्षणाला आपल्याला आपल्या दुर्गाचं मन जपायला हवं। तुला बघून ती पुन्हा पॅनिक झाली, हायपर झाली तर डॉक्टर म्हणतात की तिच्या जीवाला धोका होऊ शकतो, आणि म्हणून मनात नसताना सुद्धा मला तिचं ऐकावं लागतंय। तिला अनफॉर्च्युनेटली मी आता अशा टोकावर उभा आहे ना की एकीकडे माझं प्रेम आहे आणि दुसरीकडे माझी नाती आहेत, आणि काही झालं ना तर नुकसान मात्र माझंच आहे। मी बोलू का दुर्गाशी? आई, त्याचा काही उपयोग नाही होणार आहे आता। हे जी, मला सगळं कळतंय तुमचं, पण आजींना तर खूप गरज आहे माझी, त्यांच्यासाठी येऊ द्या ना मला। प्लीज ये जी। रीना प्लीज, थांबवा त्यांना। हे जे आजपर्यंत मी जे काय वागले, मी जे काय निर्णय घेतले ते या घराच्या भल्यासाठीच होते, पण आता आजींची तब्येत खूप खराब आहे आणि त्यांना यांना भेटायचं आहे, त्यामुळे फक्त आजींसाठी मी माझा निर्णय तात्पुरता मागे घेते। डोक्यावर पडली का ही दुर्गा? सगळ्या प्लॅनिंग वर पाणी पाणी फिरवलं हिने। थँक्यू, थँक्यू दुर्गा। एजे, पण माझ्या काही अटी आहेत, त्या मान्य असतील तरच यात येऊ शकतात। साहेब, अहो तुम्ही सांगून का नाही गेलात? नाही म्हणजे मी तुम्हाला इकडे शोधत होतो ना। यावेळी तुझं काम तू एकदम चोख केलंस, मी खुश आहे तुझ्यावर, त्यामुळे तुला यावेळेस डबल पेमेंट मिळणार। थँक्यू साहेब, थँक्यू। ऐक, आपल्याला आता कामाचा पुढचा टप्पा गाठायचा आहे आणि काम खूप मोठं असणार आहे, तयारीत राहा। साहेब, तुम्ही फक्त काम सांगा, मी तुमचं प्रत्येक काम करणार बघा। माहिती आहे मला। ऐक, आलं लक्षात? लाग कामाला। दुर्गा, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत। दिला प्लीज प्लीज फक्त आजींना भेटू दे। लीलाई, एवढी काय घाई आहे? आधी अटी काय आहेत त्या तर ऐकून घ्या। आणि काय अटी आहेत तुमच्या? लक्ष्मी, सांग। अट क्रमांक 1, जोपर्यंत आजी बऱ्या नाहीयेत तोपर्यंतच लीलाई या घरात येऊ शकतात।
आणि एखाद्या नर्स प्रमाणे त्यांनी सकाळी 10 वाजता यायचं आणि रात्री 10 वाजता परत जायचं. हे काय बोलताय तुम्ही? मला मान्य आहे, मान्य आहे. तिला काय चाललंय? एजे प्लीज, मला मान्य आहे. अट क्रमांक 2, आजींची काळजी घ्यायला फक्त आणि फक्त लीलाई आजींच्याच रूम मध्ये जाऊ शकतात. इतर त्यांना घरात कुठेही फिरायची परमिशन नाहीये. आणि हो, जर आजींना काही खावंसं वाटलं तरच तुम्हाला किचन मध्ये जायची परमिशन आहे. मला मान्य आहे. तिला हे जे अट क्रमांक 3, ही बाई माझ्या नजरेसमोरही येता कामा नये. दुर्गा, मला हिचं तोंडही बघायचं नाहीये. मान्य आहे मला. आणि लीला आईंनी घरात येण्यापूर्वी लीला आईंनी दुर्गा बहिणींची पाय धरून माफी मागितली. Enough! काय चाललंय? लीला असलं काही करणार नाहीये आणि हे तिचं घर आहे. या घरात येण्यासाठी तुम्ही तिच्यावर अटी घालू शकत नाही. एजे, तुम्हीच मला वचन दिलं होतं ना? तुम्ही वचन दिलंय मला आणि आजींसाठी मागे घेते ते मी. फक्त एवढ्यासाठी आहेत माझ्या. त्याही जर मान्य नसतील तर हा माझ्यावर अन्याय होईल. हो, आणि ह्या अटी ह्या घरात शांतता राहावी म्हणूनच घातल्या आहेत. म्हणजे आता लीलाई जर घरी येणार असतील तर ह्या ना त्या कारणाने त्या दुर्गा वहिनींसमोर येणार, मग त्याचा त्रास त्यांना होणार. आधीच एकतर आजी आजारी आहेत, त्या दुर्गा वहिनी जर आजारी पडल्या तर सगळ्यांनाच त्रास होईल ना. खरंय. आणि खरं तर आम्हाला पण या घरात वाद नकोच आहेत, म्हणून बोलतोय आम्ही. तुम्ही हे अति करताय सांगतो शेवटचं मी तुम्हाला. ऐका माझं, आत्ता आपल्यासाठी आजी महत्वाची आहे. मला जर आजींना भेटता येणार असेल, त्यांची काळजी घेता येणार असेल ना, तर मी काय वाटेल ते करायला तयार आहे खरंच. आणि ह्या म्हणतात ते बरोबरच आहे. दुर्गाच्या मेंटल हेल्थसाठी मी तिच्यापासून लांब राहिलेलंच बरं. आणि हे जे मी करते ते आपल्या घरासाठी करते, त्यामुळे मला सगळं मान्य आहे. पण मला मान्य नाही लीला. हे जे बघा, आजी महत्वाची आहेत ना आपल्यासाठी आत्ता. मला काही ऐकायचं नाही. तुला आईला भेटायचं ना, चल. ए जे, हे बघा प्लीज ऐकून तरी घ्या माझं. मला काही ऐकायचं नाही लीला. हे बघा, आत्ता आपल्यासाठी आजी महत्वाची आहेत की नाही. लीला, हे काय बोलतं तुला कळतं तरी का? होतं दुर्गाला आपल्याला तिचं ऐकावंच लागेल. लीला, प्लीज प्लीज, माझी शपथ आहे तुम्हाला. लीला काय चाललंय? प्लीज माझ्यासाठी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.